लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय। आज सकाळी 8:30 वाजता भाजपचा जाहीरनामा आता थोड्याच वेळात प्रसिद्ध होईल। पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि चैत्र नवरात्रीचा 6वा दिवस याचा निमित्त साधत आज भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। या घोषणापत्राला भाजपने संकल्प पत्र असं नाव दिलंय। यावेळी जेपी नड्डा, अमित शाह आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। भाजपच्या जाहीरनाम्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सोमेश कोलगेनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लोकसभा 2024 निवडणुकांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। आपण पाहू शकतो आता भाजपच्या कार्यालयामध्ये जबरदस्त तयारी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात भारतीय जनता पक्षाचा 2024 लोकसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। या जाहीरनाम्यामध्ये जी थीम आहे ती 2047 मोदी की गॅरंटी विकसित भारत अशा स्वरूपाच्या थीमवर आधारित हा जाहीरनामा असणार आहे असं आपल्याला कळतंय। आणि यामध्ये गरीब, युवक, अन्नदाता आणि नारी शक्ती अशा 4 घटकांवर काही विशेष काम करण्यात आले। भाजपने एक विशेष अभियान राबवलं होतं, ज्या अभियानाच्या मार्फत जवळपास 15 लाखांहून अधिक सूचना या जाहीरनाम्यासाठी आल्याचं भाजपने म्हटलेलं आहे। आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात व्यासपीठावरून या 2024च्या संकल्पपत्र प्रसिद्ध करतील। 2024चा भारतीय जनता पक्षाचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी इथून प्रसिद्ध करतील आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपचं संकल्पपत्र समोर येईल। यामध्ये काय असेल याबाबत उत्सुकता संपूर्ण देशाला आहे आणि याविषयीचे अपडेट्स आपण वेळोवेळी जाणून घेत राहू। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल राणासह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा थोड्याच वेळात प्रसिद्ध होईल। या जाहीरनाम्यात नेमकी कुठली आश्वासनं दिली जातात, कुठल्या महत्त्वाच्या घोषणा केल्या जातात आणि भाजपकडून कुठलं व्हिजन मांडलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। गरीब, महिला, युवक हे केंद्रस्थानी आहेत भाजपच्या या जाहीरनाम्यात ज्या उद्घोषणा बघायला मिळतात त्यानुसार। आणि आता या थोड्याच वेळात भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून सुद्धा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि त्यानंतर आता भाजप आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।